प्रतीक्षाच कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पंजाबी दम आलू. तुम्ही बटाट्याचे सर्वच प्रकार खाल्ले असणार, पण ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल. हॉटेलसारखी भाजी घरच्याच घरी बनवा, तेही कमी साहित्यामध्ये आणि झटपट. तर चला बघूया. आपण बटाटे उकडून घेणार आहोत. 50%च आपल्याला बटाटे उकडून घ्यायचे आहेत आणि ह्या भाजीसाठी आपण छोटे छोटेच बटाटे वापरणार आहोत. एक मोठा टोमॅटो कापून घ्यायचा आहे. एक मोठा बारीक कापून कांदा घ्यायचा आहे. 2 चमचे लाल मसाला घ्यायचा आहे. 1 वाटी दही घ्यायचे आहे. 1 चमचे हळद घ्यायची आहे. 2 चमचे घरगुती लाल मसाला घ्यायचा आहे आणि बारीक कापलेली कोथिंबीर घ्यायची आहे. एका कढईमध्ये तेल छान आपण गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण उकडलेले बटाटे टाकणार आहोत आणि ही बटाटे आपल्याला छान तळून घ्यायची आहेत. मस्त आपण बटाटे तळून घेणार आहोत. छान अलटी पलटी करून आपण तळून घेणार आहोत. लालसर रंग येईपर्यंत बटाटे छान आपल्याला तळून घ्यायचे आहेत. आपली बटाटी तळून झाली आहेत. आता आपण काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता जबरदस्त बटाटी झाली आहेत. त्याच तेलामध्ये आपण बारीक कापलेला कांदा टाकणार आहोत आणि लालसर रंग येईपर्यंत कांदा छान आपल्याला तळून घ्यायचा आहे. कांद्याचा रंग आता बदलला आहे. आता आपण त्याच्यामध्ये बारीक कापलेला टोमॅटो टाकणार आहोत. छान आपण हे मिक्स करून घेणार आहोत. टोमॅटो शिजत नाही तोपर्यंत आपण मस्त परतून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता मस्त आता टोमॅटो आपला शिजला आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकायची आहे. घरगुती लाल मसाला टाकायचा आहे. लाल मिरची पावडर टाकायची आहे. हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत. हे आपल्याला लो फ्लेमवर मसाले तळून घ्यायचे आहेत. छान आपण मिक्स करून घेणार आहोत. आता आपल्याला त्याच्यामध्ये गरम मसाला टाकायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही गरम मसाला टाकू शकता. छान आपण हे मिक्स करून घेणार आहोत. आता आपल्याला त्याच्यामध्ये 1 वाटी दही टाकायचं आहे आणि छान आपण हे मिक्स करणार आहोत. दोन मिनटं छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. कंटिन्यू हलवायचं आहे आपल्याला, कारण की दही फाटता कामा नये म्हणून छान आपण मिक्स करून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता जबरदस्त रंग आला आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. हे सुद्धा आपण छान मिक्स करून घेणार आहोत. आपल्याला लो फ्लेम करायची आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता जबरदस्त ग्रेव्ही झाली आहे. मस्त तर्री आली आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीर टाकल्यामुळे जबरदस्त भाजीला चव येते. मस्त आपण हे मिक्स करून घेणार आहोत. छान रंग आला आहे आणि मस्तच तर्री आली आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये तळलेले बटाटे टाकायचे आहेत. आहे ना लाजवाब रेसिपी. आता आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत बटाट्यांना मसाल्याची कोटिंग येत नाही तोपर्यंत हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत.
छान बटाटी आपल्याला ग्रेव्हीमध्ये परतून घ्यायची आहे. मस्त मिक्स करून झाला आहे. तुम्ही बघू शकता जबरदस्त भाजी दिसते आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. आपण बटाटे शिजण्यासाठी पाणी टाकत आहोत. छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला जास्त रस्सा हवा असेल तर तुम्ही जास्त पाणी टाकू शकता. मस्त उकळी आली आहे भाजीला. आता आपल्याला त्याच्यावर 5 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे. 5 मिनिट झाले आहेत. तुम्ही बघू शकता जबरदस्त भाजी झाली आहे. छान आपण हे परतून घेणार आहोत. ही भाजी तुम्ही चपाती तांदळाच्या भाकरीसोबत खा, खूप भारी लागते. आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी प्रतीक्षाच कुकिंग पॉईंटला सबस्क्राईब करा. आणि ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा. माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत.